नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी जरा लवकरच उठले होते आणि मला पटपट अशी कामं आवरायची होती. का तर ते मी पुढे सांगते. तर मी लवकर उठून आंघोळ करून देवपूजा वगैरे करून घेतली. श्री पण उठला होता, त्याला पण देवपूजा करायची होती. तर तो पण म्हणला मम्मी मला पूजा करायची. तर म्हटलं कर. त्यानंतर छोटीशी रांगोळी वगैरे काढली. आज मला नाश्ता बनवायला सुट्टी होती का तर अहोंनी आज आमच्यासाठी पार्सल आणलं होतं. तर अहोंनी आमच्यासाठी आज मस्त असा चीज मसाला डोसा आणला होता. आम्ही पटकन असा नाश्ता करून घेतला. त्यानंतर मी माझी बाकीची पण कामं आवरून घेतली आणि आता राहिला होता फक्त स्वयंपाक. तर आज मला जरा जास्त स्वयंपाक बनवायचा होता. जसं की मी मगाशी बोलले की मी पटपट कामं आवरत आहे, तर त्याचं कारण मी आता सांगते. तर आज आमच्या घरी येणार होते पाहुणे म्हणजे कोणी लांबचे नाहीत, तर आज माझे भाऊ येणार होते आमच्या घरी. तर मी पटकन अशी स्वयंपाक करायला लागले होते. आज मी खूप एक्सायटेड होते की आज आमच्या घरी पाहुणे येणार होते. आपल्या घरी कोणी येणार असेल तर आपण खुश पण असतो आणि थोडीशी धावपळ पण होती. तर मी आज पाहुण्यांसाठी काय स्पेशल मेन्यू बनवला आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवते. तर मी पटपट असा स्वयंपाक करून घेतला आणि पाहुणे पण आले होते. तर त्यांना पाणी वगैरे दिलं आणि ते गप्पा मारत बसले होते. तर चला पाहूया आपला मेनू. तर हे आहे बटाट्याची चटणी, काजू करी, मस्त अशी काजू करी बनवली होती. सोबतच दाल फ्राय आणि जिरा राईस भातसुद्धा बनवला होता. हे होता आम्रखंड आणि चपाती. हा झाला आपला मस्त असा स्वयंपाक. त्यानंतर सगळं जेवण मस्त असं ताटामध्ये वाढलं आणि मस्त असं जेवण करून घेतलं. जेवण केल्यानंतर आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो. गप्पा मारत मारत टाईम कधी गेला समजलंच नाही. त्यानंतर सगळ्यांना आता जायचं होतं आणि आम्ही त्यांना खाली सोडवायला गेलो. असा होता आजचा आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.